या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या समाज कल्याण समितीच्या माजी सभापती तथा माजी नगरसेविका स्नेहलताई सचिन सावंत यांच्यासह सांगलीतील 4 दिग्गज माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक सचिनदादा सावंत, माजी नगरसेविका स्नेहलताई सचिन सावंत, माजी नगरसेवक अभिजित भोसले, माजी नगरसेविका नसीमा नाईक तसेच सामाजिक कार्यकर्ते राजा नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी यांना राजकीय धक्का बसल्याचं मानलं जात आहे. तळागाळातील प्रश्नांची जाण असलेले आणि सामाजिक स्तरावर प्रभावी काम करणारे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात सामील होत आहेत. याचा आनंद असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगत सर्वांचे मनापासून स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पक्षप्रवेश केलेले सावंत दाम्पत्य अभिजित भोसले आणि नाईक हे आपल्या प्रभागांमध्ये मजबूत जनसंपर्क, विकास कामे आणि निवडणूक क्षमतेसाठी ओळखले जाणारे स्थानिक नेते आहेत. सर्वेक्षण व जनधाराच्या पातळीवर आघाडीवर असलेल्या या नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाला मोठे बळ मिळाले आहे. दरम्यान भाजपमध्ये उमेदवारी निश्चितीतील घोळ, नवे जुने वाद आणि गटबाजीमुळे उमेदवारी जाहीर होण्यात होत असलेला विलंब यामुळे अनेक दिग्गज नगरसेवक भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.